नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंना एक टोमणा मारलाय म्हणा, ठेंगा दाखवलाय म्हणा, काय म्हणा, ते बरोबर केलेलं आहे. हे राजकारण काय त्याच्यावर विश्लेषण करायचं आहे. आणि याच्या मागे राजकारण आहे वडेट्टीवारांचं असं नव्हे तर काँग्रेसमधल्या काही गटाचंच आहे. का काँग्रेसमध्ये सुद्धा गट आहेत, परंतु रोहित पवार हे जर का पक्षात येत असतील तर त्यांना वेलकम आहे. वडेट्टीवार बोलूनही दाखवले त्यांनी. रोहित पवार कसे चांगले आहेत, कसे आक्रमक आहेत, ती ताकद आमच्याकडे येऊ द्या, आम्हाला आमच्याकडे आले तर त्यांचं वेलकम आहे वगैरे त्यांनी बोलतायत. त्यांचे समर्थकही बोलतायत. परंतु सुप्रिया सुळे नाव काढलं की हे असं का चाललंय? कारण सुप्रिया सुळे आणि खरोच सरकार शरद पवार राष्ट्रवादी सगळा पक्षच आपल्याकडे विलीन झाला तर आपलं महत्त्व कितपत राहणार आहे? हा विचार वडेट्टीवारांनी केला आहे. आणि वडेट्टीवारांच्यासारखे असे बरेच आहेत काँग्रेसमध्ये की सुप्रिया सुळे नको, रोहित पवार चालतील आणि काही चालतील, पण सुप्रिया सुळे आलं की आपलं महत्त्व कमी होणार, हेच राजकारण त्याच्यामध्ये आहे. आता प्रमाणपत्र हा विषय काढला त्यांनी. मराठा ओबीसी प्रमाणपत्र त्यांनी पण घेतले. वास्तविक ते सुप्रिया सुळे टार्गेट करूनच त्यांना बोलायचं होतं, परंतु सुप्रिया सुळेने दिल्लीत त्यांचा अतिशय चांगला आहे ना, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला. पवार साहेब त्यांनी सुद्धा फोन केला असणार आहे. आपण एकत्र आहोत, महाविकास आघाडी म्हणून एकत्र असताना ही सुप्रिया सुळेंना टार्गेट करणं कितपत योग्य आहे? परंतु ह्याच्यामध्ये हे राजकारण आहे की आता पक्ष विलीन करायच्या चर्चा चालू आहे दिल्ली दरबारी, आणि रोहित पवार त्याच्यासाठी आक्रमक आहेत. मग तुम्ही इंडियाकडे गेला तरी मी काँग्रेसमध्ये जाणार. आणि त्यांना रोहित पवारांना वेलकम म्हणजे राहुल गांधींचं रोहित पवारांचं अतिशय जवळचं आहे आता संबंध, एकदम जवळचे संबंध आहेत. हे आता सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांचा कार्यक्रम कसा झाला, राहुल गांधींना किती पाठिंबा दिला, दोन्ही रोहितने कशी मदत केली, सगळं बघितलेलं आहे. परंतु आज विषय काय आलाय, वडेट्टीवार का काँग्रेसचे एवढे मातब्बर नेते आहेत परंतु त्यांनी तोंडसुख का घ्यावं, प्रमाणपत्रावरनं का टार्गेट करावं, ह्या चर्चा आता चालू झाल्या आहेत. म्हणजे हे विलिनीकरण जवळजवळ नक्की होतंय की काय? विलिनीकरणापेक्षा पक्ष विलीन झाल्यानंतरच्या घटना समोर डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण वडेट्टीवार करतायत का? तर तशा पद्धतीची आता चर्चा चालू आहे की सुप्रिया सुळे आला तर आपलं अस्तित्व शून्य होणार, त्याच्यापेक्षा रोहित पवार चालतील पण ह्या नकोत. मग काँग्रेसमध्ये आपल्या एक सांगून टाकले त्यांनी की त्यांना प्रमाणपत्र ओबीसीचं आहे. दुसरे नावं घेता येत होती ना त्यांना, सुप्रियाचंच का घेतलं? तर टार्गेट सुप्रिया सुळे करायचं. त्याच्यात कितपत तथ्य आहे काय आहे ते समोर आलं. शेवटी अनावधानाने मी म्हटलं, आता एवढा मातब्बर नेता अनावधानानं झालं म्हणतो कसं काय? असं होऊ शकत नाही. हे राजकारण आहे, राजकारण. आणि सुप्रिया सुळे पण कसं राजकारण आहे त्यांचंही बघतोय ना आपण. त्या गप्प बसणाऱ्यातल्या नाही आहेत. त्यांनी बरोबर सडेतोड उत्तर वडेट्टीवारांना दिले. म्हणजे उद्या जर का काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करायचा जरी झाला तरी वडेट्टीवार यांना बरोबर वरनं काय सूचना द्यायच्या, कसं काय आदेश आणायचे, ते सगळं प्लॅनिंग त्यांचं झालं पण असेल. पण अजून सुप्रिया सुळे तटस्थ आहेत. बघूया काय होतंय. पण वडेट्टीवारांनी त्या येऊ नयेत म्हणून प्रयत्न चालू केलेत, अशाच चर्चा आहेत. म्हणूनच आज तो विषय महत्त्वाचा वाटला. आणि रोहित पवारांना मात्र वेलकम आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.